अण्णा आहेत का? सांगलीला गेलेत. पुन्हा त्या कोण बंड्या तू? होय. अरे कुठं उलटला होतास बाबा? आज कसला येतोय? अगं अत्तराचा, दुसरा कसला येणार? अत्तराचा? हे घे तुला. मला? होय. हे घे माहित तुला. अरे बंड्या तुला काय गोव्याची लॅटरी बिटरी लागली का काय? अगं तसं समज हवं तर. हे केशवला, हे गणोबाला आणि ही कुंची. आणि मी चाललो आता. कुठे निघालास? हा? आज वर्षाचा सण, हा? पाडवा. घरात राहायचं सोडून गटाकडे खातोस? अगं बाहेर माझी नाक्यावर मित्रमंडळी वाट पाहतायत, मला जायलाच पाहिजे. अरे पाडव्याची पुरणपोळी तरी खाऊन जा. जरा म्हणावी या बंड्याची. चल. लक्ष्मी, त्या बंड्याला घरातले दागिने देऊन बेना सोनाराकडे कशाला पाठवला होता? 15 तोळ सोनं मोडले बंड्यानं. तुझ्या ताब्यात घरातल्या सगळ्या किल्ल्या दिल्या, ते एवढ्या करता होय ग? दागिने विकून पैसे करायला काय केलंस त्या पैशाचं? माहेरी पाठवलेस? भटकीत चालू नका काय तुझ्या बापाची. उगीच काहीतरी बरवू नका. काय नशा पाणी करून आलात की काय? होय म्हणालीस? वर्ष मेल्या लेकरू वाळीवर हात टाकतोस. तुला काय लाज आबरू? सांग ना मग काय केलं त्या पैशाचं? अरे निधन बंडी आलं होतं पाडव्याच्या रात्री. 1 मिनिट देखील थांबला नाही. पोरांसाठी कापड खायला आणलं होतं. बोचका टाकला आणि पळून गेला. पोरीवर हात टाकते मेला. लागलं का ग? लागलं पैसे. अगं बाई ग केवढे लागले ग? चल 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 काहीतरी औषध लावते तुला. स्थळ चांगलं मिळालं नाही. आयुष्मान भव. अरे तू पण नमस्कार कर ना तुझ्या नवीन सासऱ्याला. असं असतंय नाही का? हा, नमस्कार करतो. आयुष्मान भव. जावय बापू, आता तुम्हीच तिचं सर्वस्व. सांभाळा हिला. हो. अण्णा तुमचं उपरण. हा, सुनबाई लग्नाच्या घाई गर्दीत तुला कुणी सांगितलं नसेल. हा बंडू वासुदेवाच्या पहिल्या बायकोचा पोरगा. नमस्कार कर. कल्याण असो. ताई अगं तुझा बेसनाच्या लाडवांचा डबा विसरलीस. नेमणे आमचा वाटा कुठं आहे? अर्धा तुमचाच आहे, हवा तर सगळाच घ्या. चला चला ऊन व्हायच्यात कळमेला पोचायला हवं. चला. हा. अरे कुठं फाशी सोडवायला जायचंय का आपल्याला? जरा हळू हाण. अगं मी आता हा तरी केलं का बैलांना? घरच्या एवढी पळताय. पदर घे आधी डोक्यावर. नको. अगं काय बघतीस एवढं? माझ्या नवऱ्याच्या गावाची वाट बघतीये. एवढी मोठी घोडी झालीस आणि नवऱ्याला अरे तुरे करतीस. लग्न होऊन सासरी चाललीस तू. चल चल. हो हो. ए घे पदर डोक्यावरती नीट. असू दे ग. आधी या साख्या काढ. माझे पाय तुटायला आले. खबरदार साख्या काढशील तर. एवढं मोठं सासर तुला मिळालंय. नशीब लागतं त्याला सुद्धा. अगं बाई आता बघ शर्त झाली तुझी. नीट समोर बघ. बघ. अरे हळूहळू. अरे थांबा. अगं ये का? अगं बैस की खाली. चल. वहिनी वाय कमाल केली बर का?
हो. अण्णा हा. आता गाड्या घराकडे घ्यायच्या का देवळाकडे? नाही आम्ही घरला जातो, पूजा करतो आणि मग देवळाकडे येतो. हा बरं, हा. ठीक आहे, ठीक आहे. हा, चला चला शंकरे. चला हा. चला. 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 ये रे वागे, ये 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 इकडे. शेवंता, याच्या कानाला काय झालं? कळवंडीत कुत्रा चावला असेल आणि काय? हा, जा ओरी हळद घेऊन ये. ये. हा, हा. ओ, ओ. हो, हो, हो. हळद. हा, हा. ये रे, ये इकडे. हा. हम्म. अरे थांब. बोल. हा, हा. लक्ष कुठं आहे? रोज दंड बैठका काढता? काय अप, आणि घाल. हम्म. हा, उचलते काहीतरी. चल ये सुनबाई, बैस. दिवा लाव देवाजवळ. गेल्या 15 वर्षात या घरात सवाष्णीच्या हाताने दिवा लागला नाही. दिव्या दिव्या दीपत्कार, कानी कुंडल मोतीहार, दिव्याला पाहून नमस्कार. दिवा लावला देवापाशी, उजेड पडला तुळशीपाशी, माझा नमस्कार सर्व देवांपाशी. शतायुषी भव. आयुष्यमान भव. अगं शी बाबा, कंटाळा आला मला या सगळ्याचा. काढून टाकूया हे सगळं आपण. काय झालं? कशाला काढती? आता आपल्याला जायचं ना देवाला. हे काय या साखळ्या पाय नाही. तुटायला आलेत. तुटू दे. काढून टाकूया आता आपण हे आपल्याला सगळं. जायचं ना देवाला. नंतर जाऊया ग. शी बाबा. अगं बंदूक आहे यांच्याकडे. ती बंदूक राहू दे बाजूला. आधी ते लुगडा नीट कर. ते नंतर दोन्ही जाऊया केव्हा ग. येऊन बसलेत. अगं काय ते काय करतेस तू? नीट बस म्हटलंय ना. नीट बस. तुम्ही हात नाही झोपायचं. नकडं मांडीवर. हे गप शेवंते. सुनबाई आज माझ्याजवळ झोपे. उद्या बाळू भट्टाला बोलू, चांगला मुहूर्त बघू आणि मगच गर्भाधान करू. हद्द झाली बाई या पोरीच्या पुढे आता. बबे, ए बबे, अगं उठ. बबे उठ. काय ग? कठीण आहे बाई. अगं तुझ्या सासूची तिकडे आंघोळ आणि पूजा झाली तरी अजून तू अथरुणातच आहेस. रात्री जागरण किती झालं ग अक्का? काय करावं बाई. बबे जागी झालीस का? हो. ए बबे, मला बाई आता तुझी भीती वाटायला लागली. का? मी काय केलं? तुझी सासू इतक्या टापटिपीची आणि तू नंबर 1 ची गबाळी.
शेवंता घर पाहिलंस? ए शेवंता कसं लखलखीत आहे. मग मी काय करावं असं तुझं म्हणणं आहे? तुझ्या सासूची टापटीक लक्षात घे हम्म. आणि तशी वाग. हम्म. उठ आता उठ ना. काय ग? चला विश्वनाथा तुझं देव हे जे काही ब्रह्मांडाचं ते ते तुझे रूप स्वरूप तुझ्या पुढे नाही कशी कोणाची प्रतिष्ठा. सासूबाई उठलीस? मी घालते ना पाणी. पारोशाना आधी आंघोळी बिंगोळी करा. आता बाळू भट येईल. ही एवढी सगळी रोप? दर साल रोप तयार करते मी. आंब्राईतली झाडं आता जुनी झाली. आता नवीन झाडं तयार करायला नको. हा साखरे आंबा याच्या इतकं गोड फळ अख्ख्या शिवारात नाही. श्रीराम राम 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 श्रीराम. बघितलंस तुझी सासू कशी शिस्तीची येते. अगं पण मी बेशिस्त आहे असं तुला कोणी सांगितलं? मोठे बहीण झाले म्हणून काय बोलायचं? हेच हेच ते. असं उलट सुलट सासूला बोलशील आणि लुगडं काकोटीला मारून माहेरी येशील. एवढी मी बॅग नाहीये. मस्त हुशार आहेस. पण डोकं फिरलं म्हणजे काय करशील याचा नियम नाही ग. बबे बबे मला तुझी काळजी वाटते ग. माहेराला बट्टा लागेल असं काही करणार नाही मी. दादांची शपथ, आईची शपथ. शहाणी माझी बायती. हो 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 हो. ये ये. या गुरुजी या. हा हा हा. या आलो 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 गुरुजी आलो. बसा हा बसा. हा 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 हा. श्रीहरी श्रीहरी. बोला काय काम काढलं? आपलं काम उरकून तिरमली गाठायची आहे मला. सत्यनारायणाची पूजा आहे. अहो सुनेचं गर्भदान करायचंय. मुहूर्त सांगा. मुहूर्त. अहो इनामदार कुठे आहेत पण? अहो त्याच्या पायावर भोवरा. सकाळी सायकल काढली कुठे गेला कोण जाणे. वा वा वा. अष्टपुत्रा सौभाग्यवती भव. कुरोलीच्या भिकुपटाची पोर नाही. हो हो पण तुम्ही लग्नाला कुठे आला होतात? अहो कसं येणार? अगोदर 2 लग्न घेतली होती. ती उरकून येणं कठीण झालं. आणि वासुदेवरावांनी तिकडे पटकन मुहूर्त काढून लग्न उरकून घेतलं. हो पण तुम्हाला दक्षिणा मिळाली असती. हा हो ते जाऊ दे. सुनबाईच्या गर्भदानाचा मुहूर्त सांगा. हा गर्भाधान. सोम मंगळ बुध बेस्तरवार. बेस्तरवार म्हणजे गुरुवार. हा. काय हे बाळू भट? अहो एवढे मोठे विद्वान तुम्ही आणि बेस्तरवार काय म्हणताय? गुरुवार म्हणा. हो बेस्तरवार आईतवार आम जनतेची भाषा आहे ही. आपली विद्वत्ता पाजळून चालत नाही. बर केव्हाचा आहे मुहूर्त? गुरुवार. गुरुवार. गुरुपुष्यामृत योग आहे. हो का? हा. कबाड आहे. पण गर्भाधान रात्रीच ठेवावं. हा मेल्यानं तुमच्या जिभेला काही हाड? अहो काय नाही वासुदेवरावांचा. पुरे पुरे नव्या सुनेसमोर असलं की ते अरबट चरबट बोलू नका. गुरुवार. चला चला. हे, 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 चल. चला, चल. बाबा इनामदाराच्या शंकेने शेतात नांगर धरले या. असं इनामदाराच्या चल चंद्र चल. चला चला. चला. शंकर्या नांगर कसता घ्यायचा. बांधाला धक्का लावायचा नाही. मालकाला बांध 3च माघार टाय सांगितलंय. बांधाला धक्का लावला तर टक्कर फोडीन. हा ते मालकाला सांगायचं. ए तसवर पुढे आला तर माझ्याशी गाठ आहे. हे पांडू बैल अडवायचं काम नाही. तू 3 हात बांध माग सारलायस. इनामदार लय जोरा करायचं कारण नाही. हा सरकारी मोजणी आणायची मग बांधाला नांगर लावायचा. अरे मोजणीचे बांध सारून ते सारून वर तुझी मुजुरी होय रे शंकर्या. हो बाजूला.
बघतो काय करतो ते. इनामदार या भांड्याच्या ते काय होईल तर काय देणं करायचं. लई मात चढलं येत आवडेला. लई झालं आता घरला चला माझं. सडकी लई लागलाय बघ. अरे त्याला काय होते घरी चला. वय. हा 10 वाजून गेले, अजून या वासुदेवाचा पत्ता नाही. सावकाश. अरे सोड काय झालं मला. तसं नव पर अरे तुम्ही कशाला येताय. तुम्ही जा की मी जातो. दे. अण्णा हम्म, उद्या मामलेदार कचेरीत जाऊन रिसर मोजणीच मागू. हम्म. चला र. वय. जेवण झाली का. ही काय रे तुझी तरा. अरे देवा, काय लागलं रे तुला. ते जाऊ दे ग. भुका लागल्यात लवकर वाढा. अरे वासुदेवा, काय झालं सांगशील की नाही. दुपारची पुरणाची पोळी वाढू. भाकरी वाढ भाकरी. कांदा. मिरच्या कुठे आहेत मिरच्या. दे. अरे निदान्या, डोक्याला काय लागले ते सांगशील का नाही. अरे बोल ना, वाचा बसली का तुझी. काय नाही ग. त्या पांडा तावड्याची माझी हाणाहाणी झाली बांधावरनं. अरे पण तुला किती वेळा सांगितलं की त्या तावडीच्या नादी लागू नकोस म्हणून. विकून टाक बघू ते वावर. जमीन कमी काय आपल्याला. मस्त 300-350 एकर आहे. जास्त वटवट करायची नाही. भाजीवाडा. घाबरू नकोस. जा बाई जा. सासूबाईंनी ही एक गोळी दिली आहे.
हम्म. अजून काय सांगितलं तुमच्या सासूबाईंनी? नाही, ही हळद जखमीवर लावायला सांगितले. मी पट्टी सोडू का? काही गरज नाही. राम पवारच्या बायकोनी भरली हळद. नेमकं काय झालं म्हणायचं? फार लागलंय का? दार लाव. हं. पैस. हं? अगं पैस की. अहो, अहो, पण अहो, असं काय करताय? अहो, 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 अहो. सुनबाई हे घे, हे रोप लाव. पाणी घाल. नमस्कार कर आणि म्हण, या साखरे आंब्यासारखा माझा संसार फुलाफळाला येऊ दे. या साखरे आंब्यासारखा माझा संसार फुलाफळाला येऊ दे. छान. चल. पंढरी कसे ताई दादा? ठीक आहे. तुला कोरोली न्यायला गाडी घेऊन आलोय. केव्हा निघायचं? ते वासुदेवाला विचार. घे द्या की. केसरी आणलास? हा केसरी. माहेरची आठवण येते की नाही? हो तर म्हणजे काय? चांगली साफ केली तिची. काय साफ केलीस लेका? काठी आणि इकडे. काय मेवणे हं, मधीच बरे. गाडी घेऊन आलो होतो मुरारी म्हणून. बहिणीला न्यायला? हो हो. हम्म. तसं शास्त्र असतंय बाबा. लग्न झाल्यावर 2 आठवड्यानं सुनबाईला माहेरी पाठवायचं असतं. तेल घाल. मग केव्हा धाडू दे? उद्या सकाळी? मी काय विचारतेय? उत्तर द्यायचं नाही का तुला? अण्णा 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 वांद्राले तू वांद्र. अरे मग बोंबला तिकडे कशाला आलास? हांजा गेले का? सुनबाई तुला काय कळतंय का? इकडे ये. अगं गावची इनामदारी नेस तू. वांद्रामागे धावतेस? ती बंदूक कशाला साफ करतोयस? तुला किती वेळा सांगितलं की त्या पांड्या तावड्याचं नाव टाकून दे म्हणून? हे अगं त्या चिलटाला मारायला बंदूक कशाला पाहिजे? नुसत्या फुकरीनं मरते ते. या असल्या बोलण्यानंच माणसं बिथरतात. हा कुर्रेबाजपणा एका दिवशी घात करील तुझा. अगं सोड ग. मवाळकीनं वागलं की टाक्यावर बसतात ही माणसं. तुला काय वाटलं? त्या तावड्याला हाणायला मी बंदूक साफ करतो होय? तुझा काय देम बाबा? अगं आंब्यावर वांद्रे हे येतात, त्यांना दटवायला बंदूक तयार नको होय? हो अण्णा, काय रे? तुम्हाला ताबडतोब वडूजला जावं लागल. वडूजला? हा, अंगली फौजदारी तुम्हाला बोलवले. अरे पण अंकली फौजदारनं मला कशाला बोलवलंय? अहो त्या पांडू तावड्यानं तक्रार नोंदवली पोलिसात. शिंदे हवालदार बी येऊन गेला. आपल्याला ताबडतोब वडूजला निघावं लागल. अरे पांडू तावड्याच्या. शंकर्या, जी माझा सदरान रुमाल घेऊन ये. आलो आलो. आता रे वासुदेवा, अगं तू काय एवढं घाबरतीयस? तो फौजदार म्हणजे काय राक्षस नव्ह? मला उचलून तोंडात टाकायला? अंडे कुऱ्हाड. अरे आणखी सांगायला लागते का? तुम्ही गुमान राहा. जाऊन येतो वडूला. आण. चल चपला. हा. अहो हे पोलीस मोठे कार्य असतात म्हणे. मारझोडही करतात. त्याचा तो बघेल. कधी सुखानं 4 घास खाऊ देणार नाही. चल गए सुनबाई, उसातल्या गवारीच्या शेंगा आणू. नसता जीवाला घोर.
अगं गवारीच्या शेंगा आणू म्हणते ना, अशी गुन्ह्यासारखी बघत काय राहिलीस का? 15 दिवसात तुलाही नवऱ्याचा गुण लागला. चल. भाऊसाहेब, या पांडू तावड्यानं खोटी तक्रार दिलीये. नाही, आता मी मारामारी केली की नाही? कुठे म्हणतोय मी केली मारामारी केली. पण यानं जे तक्रारीत म्हटलंय की मी असं काय ते कंबरड मोडलं आणि गळा दाबला, हे सगळं खोटं आहे. बघा, समजा खोटं आहे. अहो आता भाऊसाहेब तुम्ही सांगा मला, मी जर याचा गळा दाबला असता मी, तरी तो जिवंत असता का येऊ? काय हो पांडू तावडे, काय म्हणतात इनामदार? म्हणजे साहेब यांनी माझा गळा धरला आणि कमरतला आथा घातल्या. आणि ह्यांच्या कापावर जखम झाली ती पहिली काठी तुम्हीच हाणली ना? नाही म्हणजे ह्यो माझा बांध रेटायला लागला तेव्हा माझं डोसकच गेलं आणि हाणली मी एक काठी. हवालदार, पांडू तावड्याला लॉकअप मध्ये ठेवा. अहो पण साहेब तुम्ही माझं ऐकून तर घ्या. हे त्याचा साहेब हे लय होतंय, हा लय होतंय. वासुदेवराव, हा. तुमच्या जवळ बंदूक आहे ना? आहे की कोणती? विंचेस्टर बघा, डबल बारी. झकास. मग शिकार खेळता की नाही? आज जातो कधी कधी करीला आंबीरच्या डोंगरात. होय की? वा, मग जमवा की एकदा, आम्ही पण येऊ. जमूया की. ते आपल्याकडे लागलं बघा. हा बरं, येतो. श्री गणेशाय नमः. नारद उवाच. प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकं भक्तावासं स्मरे नित्यं मायुः कामार्थसिद्धये. प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकं तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं ववस्त्रं चतुर्थकं लम्बोदरं पंचमं षष्ठं विकरमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्ण तथाष्टकम् नवमं भालचन्द्रं च दशं तु विनायकम् एकादशं गणपति द्वादशं तु गजाननम्. वासुदेवाई वा, तुझ्या जिभेवर तर साक्षात सरस्वती नसते. पावसाच्या धारांसारखे शुद्ध उच्चार येत हो तुझे. आम्हाला ऐकायला मिळाले, हा? आमचं भाग्यच म्हणायचं. तू केव्हालास बाबा? पोलीस चौकीत काही घोटाळा तर झाला नाही ना? घोटाळा सोडावं, भुका लागल्यात, हा? पोटात जाळ पडलाय, जाळ. भाकरी वाडा. हा? अरे वा. सांगा ना, जाऊ का पंढरी बरोबर कुरोलीला? आई दादा वाट बघत असेल तिकडे. सांगा ना, जाऊ का उद्या? मला एकट्याला सोडून दिवसभर वणवण करत हिंडत असतोय, पण डोळे मात्र तुझ्याकडे लागलेले असतात. केव्हा एकदा तू नजरेला पडतेस असं होऊन जाते. तू माहेरी गेलीस तर आम्हाला भाकरी गोड लागायची नाही, काम सुसाचं नाही. बरं, नाही जात आम्ही. मग तर झालं. लक्ष्मी, पण एक अट आहे आमची. बोल की. आम्हाला की नाही बंदूक चालवायला शिकवली पाहिजे. बंदूक? हम्म. शिकवेन की. पण आमची पण एक अट आहे. अट? बोला. हे लक्ष्मी, आम्ही अडाणी. अडाणी. आमचं बोलणं सरळ नाही बघ.
अगं तुझ्या जिभेवर सरस्वती नाचते हा. चला. खरंच मगाशी तुझं ते मंत्र का काय ते ऐकले, माझी मला शरम वाटली बघ. हे लक्ष्मी, मला काहीतरी चांगलं म्हणायला शिकवशील? हो, का नाही. मनाचे श्लोक, रामरक्षा, अथर्वशीर्ष सगळं पाठ आहे मला. दादाने शिकवलं आमच्या. लक्ष्मी, ध्यायेता जानुबाहुं म्हणा. असं नाही, मी म्हणते तसं म्हणा. हा ध्यायेता जानुबाहुं म्हणा. ध्यायेदाजानुबाहुं. येईल हळूहळू. हं. धृतशर धनुषम बद्ध पद्मासनस्थम म्हणा. एवढं लांबलं नको. अगं मला काहीतरी झेपल असं सांग. बर. धृतशर धनुषम. धृतशरधनुषम. हा. बद्ध पद्मासनस्थम. पद्मासनस्थम. बद नाही, बद्ध पद्मासनस्थम. हा तेच ते. हा म्हणा. बद्ध पद्मासनस्थम. हा आता संपूर्ण होय. हा. ध्यायेता जानुबाहुं धृतशर धनुषम बद्ध पद्मासनस्थम म्हणा. ध्यायेदाजानुबाहुं हा धृतशरधनुषम बरोबर. बद्ध पद्मासनस्थम. पद्मासनस्थम. आता पुन्हा एकदा म्हणूया. हा. हे पुरं झाल्याची शाळा. अहो पुरे नाही, पुरी झाली. तेच ते पुरी. घामटा काढला माझा पार. आमचे दादा तर छडी घेऊन बसायचे. असं? अहो एवढूसा उच्चार चुकला ना की फाटकन मारायचे. हे अगं नवरा मी तुझा मारती बिरती का काय? आईला कवाजी बळायची आमची कोणाच ठाऊक. अहो वळेल हळूहळू. माणसाला मनातून शिकायची इच्छा असली की माणसाला काही अशक्य नाही. असं असतं नाही का? हा ते मी करत. आता बंदुकांना बघू. बंदूक? हो. आईला वानर कुठे आहेत? अहो पण तुम्ही कबूल केलं होतं ना मला बंदूक चालवायला शिकवणार म्हणून. हा गुरुजी ते बी खरंच की. गुरुजी नाही, गुरुजी. हा तेच ते. हा. आता आणतो बघ. हा वा गुरुजी, ही तुला ठेव बाजूला. हा हे बघ, ही बंदूक आहे का? हा आता पहिल्यांदा हे जे आहे त्याला म्हणतात माशी. काय? माशी. हा माशी. आता या बंदुकीचा चाप. आता हा चाप या नळीचा आणि हा चाप या नळीचा. बरोबर? हो. आता बंदूक उघडशी कशी? कशी? हे बघ, हे आहे ना, हा. हे असं केलं की बंदूक उघडते. आहे का? आता हे काढतोस, हे असं अंगाशी बसलं का? हा बर. आता अशी बंद करायची. हा घे धर. हा हा दस्ता असा खांदा लावायचा. पाय पुटक पाय पुटक पाय पुटक. हा हे असं इथे गट पकडायचं. हा हा आता या चापावर बोट ठेव. आता बंदूक उडवायच्या आधी काय करशील? काय? ती वस्तू, ही माशी आणि तुझा उजवा डोळा एका रेगेत यायला पाहिजेत. हा हा त्या आंब्याची फांदी दिसते का? धर नेम त्यावरती. धरला नेम. हा आण. अरे वासुदेवा, अरे कुणावर मार काढलास बाबा सकाळी सकाळी? अगं तसं काय नाही ग, हिला बंदूक चालवायला शिकवतोय. सुनबाई, अगं बाईच्या जातीने कुठं बंदूक चालवायची असते? हा तसं नाही बनव आत्या. आमचा ठराव झालाय. ठराव? मी हिला बंदूक चालवायला शिकवायची आणि हिनं मला राम रक्षा. अरे हसायला काय झालं? अरे रामरक्षा म्हणून का तुझी वाणी सुधारणार आहे? कुत्र्याची शेपटी नळकंड्यात घातली तरी वाकडी ती वाकडीच. असं नका म्हणू सासूबाई, ते शुद्ध उच्चार करण्याचा खूप प्रयत्न करतायत. फार डोक्यावर घेऊ नकोस रे, एखाद दिवशी व्यसन घालील तुला. चला काहीतरीच. बनवा त्याचं बोलणं असंच आहे बघ, फणसासारखी आहे. बाहेरून सगळे काटे पण आतून मात्र गोड गराय बघ.
अगं शेंद्रे आंब्याला पाड लागलाय. पांडुरंग परत तावडे. काय तलाठी काय काढले? काय नाही मामलेदाराची नोटीस. मग दावा की वाचून? आधी अंगठा तर उठवा. बा अंगठा उठवू नकस. अरे अंगठा उठवला म्हणजे नोटीस पोचल्यावाने होत या. अरे एवढं काही घाबरायचं कारण नाही. मोजणीची नोटीस आहे. पुढच्या महिन्याच्या 22 तारखेला सरकारी मोजणी यायची आहे. आम्हाला काय नको तुझी मोजणी बिजणी. जातो चावडीला. अंगठा उठवायचा नसेल तर तसं सांगा. यो मी चाललो. अरे नाही उठवत अंगठा जा. तुझा मामले तर काय खाणार का काय मला? इनामदाराच्या बाबा इनामदाराचा काटा काढायच पाहिजे. अरे ते लई हिकमती आहे. त्यानं समजा फौजदार मामदार पैसे धरून आपलंस करून घेतल्यात. होय. जे काय करायचं ते लय हुशारीनं करायला पाहिजे. एक ना एक दिवस या इनामदाराची झाकी नाही उतरवली ना तर बाळाचं नाव लावणार नाही. लक्ष्मी बाळगी ठीक आहे. ही पाठी रामू पवाराकडे होय पोचवायची जी. आणि ही सुभाण्या गायकवाडाकडे. दे तुझी. पंड्या सदा शिंपी आणि गणावार यांच्या पाट्या तयार करा. हा. बाळू भटाकडे साखरे आंबा पोचवायचा ठाऊक आहे ना तुला? सुनबाई गेली वाडीवर पाट्या भरायला. अगं काय गेली माडीवर पाट्या भरायला? लवकर आण म्हणावं. मी निघालोय पुसे सावळीला. तुझी बाबा सदान कदा घाई रे. लक्ष्मी ए लक्ष्मी हा काय काय नटला? झालं? हा? काय झालं? अगं काय झालं? सुनबाई ए पोरी. अगं सुनबाई अगं ए पोरी बोल ना. हा? अरे बंडू माझा पाठवा लवकर. शेवंता लक्ष्मी. पाणी आण. हे लक्ष्मी जागी झालीस का? हे लक्ष्मी हा हे घे. दे इकडे दे. लक्ष्मी 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 जागी झालीस का बाळ? जागी हो. हे बोला त्या मी पुसे सावळीला जाऊन डॉक्टरला घेऊन येतो. तू घाबरे जरा. लक्ष्मी हा. जागी झालीस? हा? लक्ष्मी लक्ष्मी सावकाश सावकाश. हा सावकाश. हे असल्या मात्रांनी कुठे बरं वाटतंय काय? पंड्या सायकल काढ आणि टकोडात पुस्तक जावेल जा आणि डॉक्टरला पुढे घालून घेऊन ये. अरे बाबा डॉक्टर बिक्टरची काही गरज नाही. ताबडतोब त्या लख्या सुताराकडे जा. लगेच सुधाराकडे त्याला म्हणावं एक चांगला नक्षीदार पाळणा तयार करून ठेव. अरे लेका तू आता बाप होणार आहेस बाप. हा. वासुदेव न माझ्या नात्याचा न गोत्याचा. पहिली बाको गेल्यावर 2 वर्षाच्या बंड्याला आमच्याकडे ठेवून मुंबईला जगायला निघाला होता. मी त्याला इथेच ठेवून घेतलं. शेतीवाडी सांभाळ म्हटलं. तो राहिला. दिवस रात्र घाम गाळून त्यानं रानात विहीर खोदली. बघता बघता बारदाना वाढवला. काळ्या मातीतून त्यानं सोनं काढलं. 10-12 वर्षात सांगलीपासून साताऱ्यापर्यंत 300-350 एकर जमीन खरेदी केली. नुसत्या वासू देशपांड्याचा वासुदेवराव इनामदार झाला. नामदार कोण आहे? या पिल्या आहेत का अण्णा? नाहीये. कवा येत्याल? तो काय सांगून जातो का? तुझं काय काम होतं? अण्णासनी ही पिशवी द्या. 31 आहेत. 4-8 दिवसाने असाच रात्री येऊन जाईल. चल तू.
होता तो धुटिंगण? आणि 31 म्हणजे काय? काय आहे त्या पिशवीत? तुझ्या नवऱ्यालाच विचार. नको त्या माणसाशी संबंध ठेवतो. म्हणजे जा ग बाई तू. तो केसरी बिसरी वाचत बैस जा. राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं श्रीराम नाम वरानमे इति श्री बुधकौशिक विवचनं श्रीराम रक्षा स्तोत्रम संपूर्णम. ओ गुरुजी, गुरुजी, आज शाबास की नाही दिलीत? काही चुकलं का? नाही, तुमचे संस्कृत उच्चार तुम्हाला चांगलेच जमायला लागलेत. असं का? तुमच्या चेहऱ्यावर काही दिसे ना म्हणून विचारलं. अहो चुकत असेल तर सांगा की. नाही, अहो तुम्ही खरंच चांगलं म्हणता. हे लक्ष्मी, तुझ्या मनात काय तिरड्याचं मिळते? काय खुलं खुलं सांग. एक विचारू? हम्म? हा पिल्या रामोशी कोण? आणि 31 म्हणजे काय? तो पिल्या रामोशी काही मला भला माणूस दिसला नाही. ही काय भानगड आहे? तुला काय करायचंय? नसत्या चौकशा करू नकोस. हे चालणार नाही. तो पिल्या रामोशी कोण आणि 31 म्हणजे काय हे मला कळलंच पाहिजे. ऐकायचंय? हो. हिला एक चोर आहे, नुकताच तुरुंगातून सुटून आलाय. अहो मग असल्या माणसाशी संबंध कशाला ठेवता? हे बघ, तुला खुलं खुलं सांगतो, त्याचं चोरीचं सोनं मी विकत घेतो आणि त्याच्या मोबदल्यात त्याला थोडी रोख रक्कम देतोय. हो 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 हो. मामा या चला. अण्णा नमस्कार करतो. या मेवणे, कसा? हो हो. अरे वा, तुझ्या काँग्रेसच्या कामातनं इकडे याला बरी सवड सापडली तुला. सेवा दलाचं शिबिर औंधाला होतं ना, हा. कालच संपलं. घरी गेलो, आई बाबा म्हणाले हिला बाळणपणाला घेऊन ये. अगं पण एवढ्यात काय घाई आहे? हे बघ, नसत्या गोष्टी तू ना खुपसू नकोस. बंड्या, हो. ताबडतोब बाळू भटाकडे जा बर आणि सुनबाईच्या प्रस्थानाचा मुहूर्त काढून आण बाबा. बर. चल ग. सुनबाई, याच्यात आहे सगळं. हो. जायफळ, सूतशेखरची मात्रा, वेखंड, पिंपळी व्यवस्थित घ्यायचं. तुम्ही काही काळजी करू नका. जपून जायचं ना. हा घे. शेवंता, तिच्या चपला आत ठेव. घे. सावकाश 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 चढ. पंढरी, गाडी पळवायची नाही. नाही. उन्हाळ्याच्यात गाडी कुरवलीला पोहोचली पाहिजे. हो. माई, मी येईन 4-5 दिवसांनी कुरोलीला. ए, गाडी पळवायची नाही हं, पंढरी. नाही हो. हा, उन्हाळ्याच्यात गाडी कुरवलीला गेली पाहिजे. हा, जपून राहायचं. सावकाश. तू कुठं निघालास आणि? वडूजला जायचंय. आता ते यांना देवळापर्यंत सोडतो. जा. जपून राहायचं. हं? संध्याकाळी मुक्कामाला घरी येत जायचं. हा, तू काळजी करू नकोस. जपून जायचं मेवणे. हो.
हे साखर घे, हात खाली घे बघू. अगं, अहो भिकूबन, तुम्ही एवढे विद्वान बामन एवढी काळजी का करताय? तुम्हाला नाही कळायचं. असं आहे, पहिलीच वेळ आहे, टाइम लागायचा. खरं मुलगा झाला. मंडळी, मुलगा झाला. मुलगा झाला. बसा बसा बसा. बाळाचं नाव काय ठेवलंय? रमदर की सांगतील की. नाव काय ठेवायचं बाळाचं? लक्ष्मीने सांगितलं ना तुला? हो, गणेश. काय पोपट ड्रायव्हर, आज गाडी बंद ठेवली वाटतं. आता तुमच्या घरी बारसोबाची गाडी बंदच घेऊ. हा, द्या. गणेश नाव ठेवलंय. असं हा, द्या द्या द्या. बघ सुभाने, बघ माझ्यासारखी दिसते की नाही. हा? इनामदारीनं बाळाच्या कानात तसा मंत्रच फुंकला होता मंत्र कसला? की बापाच्या मांडीवर टेकल्यावर ते धार सोडून. घ्या 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 घ्या. अरे गुलाबा. इनामदारांनी केला वाटतं. नाही काही अक्कानी. वहिनी बाय, तुझं पोरगं लई जालिम आहे बघ. का ग, काय झालं? अगं, इनामदारांच्या मांडीवर बसल्या बसल्या सगळं ओला केलं की ग. काय रे, असं करतात होय रे गुलामा? चल. अण्णा, ते साखर आणायला पाहिजेत. एक 5 रुपये द्या. अरे 8 दिवसावर तू माझ्याकडनं 5 रुपये घेतले होतेस ना? वय घेतलं होते पर काय केलं त्याचं? नाही ते कुठे उडवलेस पैसे? नाही. अरे पैसे कमवायला खांब गाळायला लागतोय. अरे पण त्याला का मारतोस? अगं याचं लक्षणच खोटे. तुला ठाऊक नाही हे बाहेर काय काय धंदे करतो. अरे मग नीट समजावून सांगायचं का हात टाकतोस पोरावर? 5 महिने झाले बाळणपणाला म्हणून लक्ष्मी माहेरी गेलीये आणि तिकच ठिया मारून बसली. सुनबाई माहेरासनं आली नाही म्हणून एवढा बिथरलास होय? अरे पण वासुदेवा, एवढा उताळेपणा बरा नाही. सुनबाईच्या माहेरची माणसं काय म्हणतील? मायाची माणसं गेली खड्ड्यात. अरे पण तिनं लग्न केलं माझ्याशी, त्यांच्याशी नाही. निदान तिला तरी अक्कल नको? हो हो, हे बघ, तू आज गाडी कुरवायला पाठव. उद्या जर लक्ष्मी कळमीत आली नाही तर परत तोंड पाहणार नाही मी तिचं. मग ती मला मेरीन, मी तिला मेलो. अरे पण वासुदेवा, काही गोष्टी तुला अजिबात कळत नाहीत बघ. तू मला अक्कल शिकू नको. अरे तुझी आता 40शी आली. लक्ष्मीला तर 17वं देखील लागलं नाही अजून. त्यात ती ओली बाळंती. एकावर एक बाळणपणे येत गेली तर सूनबाईच्या तब्येतीचं पोतेरा होईल. तुला काय कळते त्यातलं? लगीन साऱ्या नवऱ्याला खाल्लास आणि माझ्या ठिया देऊन बसलीस. फार बोललास, फार बोललास वासुदेवा, फार बोललास, फार बोललास. शेजाला बाई नसली की पिसारी माणसाचं असं पशु होत. जांभळ्या. त्या वासुदेवा, वासुदेवा, नमस्कार. आयुष्मान भव.
अले 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 द्या 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 यो यो चो 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 हा आता माझ्याशी गाठे हा तुझ्या तोंडाला विडीचा वास येत असेल या 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 लक्ष्मी ए लक्ष्मी अरे ये की अडगुला मडगुला सोन्याचं कडगुल रुपयाचा वाळा तान्ह्या बाळा ती लव हे काय तू अजून जागाच अगं ते अरे 11 वाजून गेले झोप आता हा आणि हे बघ सुनबाई माझ्याजवळ माझघरात झोपलीये तुला काही नको ना नाही म्हणजे दाराला आतनं कडी लावून घेते म्हणून विचारलं आणि काय लागलं तर मला हाक मार हो हे बंड्या हे उठ की रे बंड्या गाड ना घुंगड दे हा? जिजा तो आम्हाला झोपायला आता आता कुठं अंगाला मोर आलाय दाराला कडी लावून घे गाण्याची काळजी अण्णा ही घ्या कडी बन्या हा सोनं खरं का अहो गळ्यात माळ आहे अण्णा बरं पैसे सोमवारी देतो चालेल आपले पैसे बँकेत असल्यासारखे आहेत शिवानराव चला मामले तर कचेरीत जायचंय हे बोला त्या हे बोला त्या बरं त्या काय रे हे बघ बाळासाठी काय आणलंय काय आणले अरे वा 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 सोन्याची कडी हा. चांगली 2-2 तोळ्याची आहेत बघू बघू बघा सुनबाई वा वा सुरेख बघितलंस जाऊया बापूंनी काय आणलंय पोरासाठी अजून लहान आहे गणोबा वर्ष झाला की मग बघू हे बघ असं बोलू नये हा पोरी अगं एवढ्या हौसेनं आणलंय जाऊया बापूंनी घालू देत त्याला हा आण आण इकडे पाहू अगं आण म्हणतो ना हा आले 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 ओरे 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 जाऊया बापू आणा इकडे अरे नाही नाही ले बाबा नाही ओले 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 अगं 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 सुनबाई अगं डोकं फिरलं का काय तुझं बाबे अगं एवढ्या हौसेने आणली सोन्याची कडी का घालू दिलीस बरं बाळाला अगं बोल की जाऊया बापू तुम्ही कुठे निघालात
जाऊया बापू. जाऊया बापू, सायकल काढून कुठे गेलेत कोण जाणे. कुठला सैतान शिरला तुझ्या डोक्यात? बोल की, सांगणारीस का नाही? दादा, मी काही वावगं वागेन असं वाटतं का तुम्हाला? मग का नाही सोन्याची कडी घालू दिलीत त्यांना? बोल की. सांगेन, पण आधी ह्यांना सांगेन, मग तुम्हाला. हे कोण आहे? तू आहे होय? तरी बरं कपाळभर मळवट नाही भरला. अगं अगं तुम्हाला एकट्यालाच राहत नाही असं होतं का? हं? गणोबाला सोन्याची कडी का घालून दिली नाही ते आधी सांग. कुठल्या कुणाच्या हातातली कडी ती? तुला काय वाटलं? तो चोरीचा ऐवज होता हिल्याकडून घेतलेला? हो. तू आणि दादा देना सोनाराला विचारा. अगं त्यावेळेला खिशात दमडा नव्हता, पण आवडली म्हणून पैसे नंतर देतो असं सांगून आपल्या गणोबासाठी विकत घेतली होती मी. देना सुनारानं कुणा चोरट्याकडनं घेतली असतील तर? ते माझ्या बापाला सुद्धा कळायचं नाही. सोनार आहे तो, पैसे दिले म्हणजे आपला व्यवहार चोख. हे बघ, हिल्याचा आणि माझा व्यवहार आहे हे मी तुला मागं स्पष्ट केलं होतं. असले व्यवहार केले नाहीत तर घर चालणार नाही का? या एवढ्या जमिनी खरेदी केल्या त्याची खिकटी काय कमी आहेत? अगं तलाठी, शिरस्तेदार, मामलेदार यांची सरबराह ठेवावी तेव्हा कुठे काम सुरळीत होत्यात. असला खर्च चालवायला मी काय कोल्हापूरचा शाहू महाराज आहे? एखाद्या व्यवहारात वांदा आला तर तो पिले गप्प राहील? फडा काढून डंख मारल्याशिवाय राहील? या जगातल्या व्यवहाराची कल्पना नाही तुला लक्ष्मी. अजून लहान आहेस तू. माझ्या पायाखाली काय जळतंय ते मला बघितलं पाहिजे. त्या पिल्या दरोडेखोराशी संबंध तोडा, त्याची छाया आपल्या घरावर पडता उपयोगी नाही. आपल्या बाळाची शपथ आहे तुम्हाला. म्हणजे एकतर्फी हुकुमनामाच म्हणा की हा? हुकुमनामा करणारी मी कोण? कुरोलीच्या भिकू भटाची पोर मी. नाही 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 लक्ष्मी. अगं कळंबीची नामदारीन आहेस तू. लक्ष्मीबाई प्रतार वासुदेव. इनामदार, या नकाशाप्रमाणे कुठे दगड होता दाखवा. इथं एक दगड होता, कोणीतरी उखडलेला दिसतोय. का हो तावडे, इथला दगड कुठे गेला? आपल्याला काय ठाव, या इनामदारानं उखडला असेल माझ्यावर तोहमती आहे म्हणून. अहो सरळ बोला तावडे. मग बांधाला नांगर लागता उपयोगी नाही. आज मी कलेक्टरकडे अपील करणार आहे. माझा बांध होता तसा पाहिजे मला. तावडे, जास्त गडबड केली तर हातकड्या घालून वडजापतूर मिरवणूक काढीन तुझे. या इनामदारानं पोलीस खातच इकत घेतलंय. अरे पण कधीतरी घावशील का नाही? काय करशील रे माकडा? रे असेल दम तर होऊन जाऊ दे की. इनामदार, हानाहानी नाही करायची. तुम्ही तुमचा नांगर चालवा आणि खुनेप्रमाणे बाण घालून घ्या.
ऐकलं नाहीत ना माझं? एवढ्यात नाही कळायचं तुम्हा दोघांना. केव्हापासून व्हायला लागल्या तो कार्या? 4.5 दिवस. पोरावर पोर आणि जीवाला भोर. चल माझ्या बटव्यातल्या 4 गोळ्या घे. चल. या लेकरा कारणी जे जे काही ब्रह्मांडात ते ते तुझे रूप. हा बंड्या कुठे 4 दिवस झाले उलटलाय, ठाऊक आहे का तुला? मला नाही ठाऊक. अगं सावत्र असला तरी तुझा मुलगा आहे तो. अगं तो वासुदेव त्याला हिडीस पिडीस करतोच आहे. आणि तूही जर त्याला मायेनं वागवलं नाहीस तर पोर हातचं जाईल एखाद दिवशी. घे या गोळ्या, जा घे. जे जे काही ब्रह्मांडाचं ते ते तुझे रूप स्वरूप तुझ्या पुढे नाही खचित कोणाची. आता लिहा पटापट लवते. आई मी शाळेत जातो. पॉम पॉम. हा नमस्कार करा रे पोरानो, नमस्कार करा. हा दे रे पाला. हे कडलिंबाचा पाला जो खाईल त्याला गाठी मिळेल बरं का. हे घे हे घे. खा. आला का? खाऊ हा, खा घे. खा खा. हा ठीक आहे. आला का रे? हे घे घाल गळ्यात. हा पळा. अरे 4 पोरांची आठवण काढलीस पण बंड्याची आठवण काढलीस का? कशाला त्याची आठवण काढायची? त्याला या घराबद्दल तुमच्याबद्दल काही वाटत असतं तर पाडव्याच्या दिवशी घरी नसता आला. अहो असं का म्हणता? त्याला सुधारायला बघायचं की असे हिडीस पिडीस करायचं? तू गप ग. आणि मला हो गाठी. हे घे या ट्रंकच्या तिजोरीच्या समध्या चाव्या आजपासून तुझ्या ताब्यात. अहो सासूबी न द्यायच्या. तिलाच देत होतो, सकाळी तिचा हुकूम झालाय तुझ्या ताब्यात द्यायच्या म्हणून. घे. हो मी सांगितलं होतं त्याला. अहो यांची आपली सदा घाई असते. हे काढून दे ते काढून दे सारखं सतावतील. 4 पोरांच्या उस्तावरीत मला नेहो जमायची यांची उठबस. अहो जरा ढिलाई झाली कामात की लगेच त्यांचा आवाज चढतो. अगं हो हो तुझ्या नवऱ्याचा स्वभाव तुला माहिती आहे ना. म्हणून त्या बायको आवाज करायला लागली की नवऱ्यानं ओळखावं आपलं वय झालं. अरे बाबा आता आलीच की तुझी 50शी. अगं हो पण म्हणून का 4 पोरांच्या दिक्कत हिने मला असं बोलावं. खरं तेच बोलले. स्वारीला भडकाला वेळ लागत नाही आणि लाडा त्याला निमित्त लागत नाही. ये तुझी चरपट पंजरी बास कर आता. या गं माझी शिवणी. आणि बघा असं करा, तू आणि बनू आत्या आजच्या सगळ्या दागिन्यांची मोजदाद करा, बर. याद्या करा. काय केसरी. अन्न आहेत का? सांगलीला गेले. पुन्हा त्या कोण बंड्या तू? होय. अरे कुठं उलटला होतास बाबा? आज कसला येतोय? अगं अत्तराचा दुसरा कसला येणार? अत्तराचा? हे घे तुला. मला? हे घे माहित तुला. अरे बंड्या तुला काय गोळ्याची लॅटरी बिटरी लागली का काय? अगं तसं समज हवं तर. हे केशवला, हे गणोबाला आणि ही कुंची. आणि मी चाललो आता. कुठे निघालास? हा आज वर्षाचा सण. हा पाडवा. घरात राहायचं सोडून गटाकडे खातोस? अगं बाहेर माझी नाक्यावर मित्रमंडळी वाट पाहतायत, मला जायलाच पाहिजे. अरे पाडव्याची पुरणपोळी तरी खाऊन जा. जरा म्हणावी या बंड्याची. चल. हे बघ तुला काढलं बघते. लक्ष्मी त्या बंड्याला घरातले दागिने देऊन बेना सोनाराकडे कशाला पाठवला होता? 15 तोळ सोनं मोडले बंड्यानं. तुझ्या ताब्यात घरातल्या सगळ्या किल्ल्या दिल्या ते एवढ्या करता होय ग? दागिने विकून पैसे करायला काय केलंस त्या पैशाचं? माहेरी पाठवलेस? भटकीत चालू नका काय तुझ्या बापाची.
उगीच काहीतरी बरवू नका. कारण काय नशा पाणी करून आलात की काय? होय म्हणाली. वर्षा मेल्या लेकरू डोळ्यावर हात टाकतोस. तुला काय लाज आबरू? सांग ना मग काय केलं त्या पैशाचं? अरे निधन अंडी आलं होतं पाडव्याच्या रात्री. 1 मिनिट देखील थांबला नाही. पोरांसाठी कापड खायला आणलं होतं. बोचका टाकला आणि पळून गेला. पोरीवर हात टाकते मेला. ये, ये. लागलं का ग? लागलं पैसे. अगं बाई ग केवढे लागले ग? चल 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 काहीतरी औषध लावते तुला. इल्या इल्या बाहेर ये आधी. ठीक. इल्या बंड्या कुठं आहे? चाल्या मी तुझ्याकडून चोरीचं सोनं घ्यायचं बंद केलं म्हणून बंड्याला हाताशी धरला सोय. ड्रायव्हर मालक बंड्या कुठं आहे सांग, नाही तर कापायला कमी करायचा नाही. धावतो. अरे इकडे. इल्या पुन्हा अशी आरामखोरी केलीस तर याद राख माझ्याशी गाठ आहे. ले. कर. बस सायकलवर. हे घ्या तुमचे लाडके चिरंजीव. पोरांसाठी कपडे आणतोय. हे बोलत या. अगं विचारे ना याने कसे कपडे आणले ते. फार कौतुक करतोच नाही याचं. अरे दान्या तुझ्यासाठी मी तुझ्या आईवर हात टाकला की. हात नाही टाकायचा. हो असं काय करताय? ज्या हाताने तुला मारलं त्या हाताला शिक्षा करतोय लक्ष्मी. नाही असं नाही करायचं. माझी काय शपथ आहे तुम्हाला. आधी माफी केली म्हण. नवऱ्यांना का कधी बायकोची माफी मागायची असते? नाही लक्ष्मी आधी माफी केली म्हण. बरं बाई केलं माफ. काय कधी शिरला होता माझ्या टाळक्यात कोणाच ठाकू. जनावरासारखा वागलो बघ मी. पण हा सगळा बनाव त्या पिलाचा बंड्याचा कळल्यावर मन ठिकाणावर आलं. आता ही परत कधी घडणार नाही लक्ष्मी. रोणे कोण पडले रे तू? पंढरी इतक्या रात्रीचा? आई दादा सगळे ठीक आहेत ना? ठीक आहे. परवा महात्मा गांधींनी इंग्रज सरकारला चले जाव असा हुकूम केला. आता इंग्रजाला या देशात ठेवायचा नाही. सरदार वल्लभभाई पटेल, जवाहरलाल नेहरू, महात्माजी अशा पुढाऱ्यांना इंग्रज सरकारनं तुरुंगात डांबलंय. अरे पण आता करेंगे या मरेंगे बास. काँग्रेसनं गावोगाव सत्याग्रहींची पथकं उभारलेत. सरकारी कचेऱ्यावर कब्जा मिळवणार होता मी. मुद्दाम तुमच्याकडे आलोय. अरे पण यात माझा काय उपयोग? स्वातंत्र्य मिळणार आहे ते प्रत्येक भारतीय नागरिकाला. प्रत्येकानं आपला वाटा उचललाच पाहिजे. हा उद्या वडूजच्या मामलेदार कचेरीवर मोर्चा नेणार होता मी. पोलीस कचेरीवर तिरंगा फडकवणार आहोत. हे बघ मी काय तुमच्या या मोर्चा वगैरे भाग घेऊ शकणार नाही. हा आता तुमच्या संघटनेला काही पैशाची गरज असेल तर थोडाफार हातभार लावेन मी. ठीक आहे. तुम्हाला झेपेल तेवढं उचला. चलतो मी. पंढरी थांब. येस सर.
Mr. Ankle! Fire! Sir, these are our people. I said fire! Mr. Ankle, if you don't fire, हम तुमको सस्पेंड करेगा. Yes, sir. You can suspend me. Mr. Ankle! You! पोपट वडजत काय झालं? पोलिसांनी गोळीबार केल्याचं समजलं. पंढरीचं काय कळलं का रे? नाही, 10-12 पोरं जागच्या जागीच मेली. मामलेदार कचेरी समोर रक्ताचं शिंपण झाल्याचं कळलं. आता बायचे तुकडे पसरले एवढंच समजलं. बरं, मेलेल्यांची पोलीस काय नावं जाहीर करत नाही. चल. हा इकडे पंढरी अरे देवा. पोलिसांची गोळी यांच्या कवटीला घासून गेली आहे. मेंदूला थोडा धक्का बसलाय, पण इजा झालेली नाही. बराच रक्तस्राव झालाय, त्यामुळे जरा बेशुद्ध झाला. लक्ष्मी, या खोलीत पोरांना येऊ द्यायचं नाही. पंढरी पोरांच्या नजरेला पडतं कामा नये. तो इथं आहे ही बातमी गावात कळायला नकोय. उद्या रात्री इंजेक्शन द्यायला येईन मी. मी आलो. पंढरी पंढरी. डॉक्टर, नाही नाही, असू द्या. अहो, इंजेक्शनला औषधाला तुम्हाला पैसे लागतातच की. अहो, लागतील त्यावेळेस मागून घेईन मी. कुठे आहे ती रामदार? हे नाहीत घरात. आज जाऊ नका. हा? सासूबाईंची आंघोळ चालले. हे रानात असतील तर बोलवून घेते यांना. राम 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 जय राम 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 जय राम राम श्री राम 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 राम. कोण आहे आत? कोणी नाही. कोणी नाही? नाही. अहो पण काय पाहिजे काय तुम्हाला? तुम्हाला माहिती मी कोणाला शोधतोय ते. वा भाऊसाहेब, अहो यायच्या ती सांगावं तरी झाडायचा. अहो, शिकार म्हणजे काय एकट्या दुकड्याचा खेळ होय? अहो, माणसांची जुळणी करायला लागते, हाकारे सांगायला लागतात. खरं सांगा इनामदार, तुमचा मेवणा कुठे आहे? हा? पंढरीनाथ जोशी जखमी होऊन तो तुमच्या इकडे आलाय. डॉक्टर देशपांडे रोज त्याला औषध पाणी करायला रात्री इकडे येतात. अहो, भाऊसाहेब, इनामदार, तुमचा आमचा दोस्ताना वेगळा. हे सरकारी काम आहे. भाऊसाहेब, हे कोणीतरी बालंट आणलंय बघा माझ्यावरती. अहो, गेल्या 4 महिन्यात पंढरीची माझी गाठभेट पण नाही बघा. साहेब, सगळीकडे पाहिलं पण कुणी सापडले नाही. अहो भाऊसाहेब, खरंच सांगतोय मी. पाहिजे तर हिला विचारा.
काय झालं पंढरीला? भाऊसाहेब म्हणतायत पंढरी गोळीबारात जखमी झालाय. काय? पंढरीला गोळी लागली? कुठे पंढरी? माफ करा इनामदार, त्या पांड्या तावड्यावर एवढा विश्वास ठेवायला नको होता मी. त्यांनी खबर दिली की डॉक्टर देशपांडे रोज तुमच्या वस्तीवर येतात. कुठं गोळी लागली म्हणायची पंढरीला? ते ठाऊक नाही, तपास चालू आहे. पंढरीचा शोध लागला की आम्ही तुम्हाला कळू. जेवून गेला असतात तर? नाही, आता वेळ नाही. आणि इनामदार, सरकारचा असा हुकूम आहे की लायसनदारांच्या बंदुका जप्त कराव्यात म्हणून. तुमची बंदूक आणा बघू. भाऊसाहेब मी असा रानात राहणारा माणूस, रात्रंदिवस तर दरोडे खोराची भीती. आता माझी बंदूकच तुम्ही नेली तर मी काय करायचं हो? असं करा, तुमची बंदूक चोरीला गेल्याचं एक अर्ज पोलीस चौकीत आणून द्या तुम्ही. बर. आणि तुमची बंदूक दडवून ठेवा. चलतो मी. वागवा, काय छान नाटक केलंस पोरी. ह्यांचं कसं? छान हुशार नवरा बायको. धन्वंत्या, काय चला झालं रे? मागे चला. चला की लवकर. चल चल. या. वासुदेवा, तुला कसं कळलं रे फौजदार तपासायला येणार आहेत म्हणून? आमचे पण खबरी असतात की. रामू पवार सकाळी वडोदरासनं आला, हं? त्याला खबर आणली भाऊसाहेब तपासायला येणार आहेत म्हणून. ए चल चल. चल, 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 चल. धन्वंत्या, आता एक काम करायचं, काय? रातोरात गाडी काढून याला पद्माळ्याला घेऊन जायचं. हो हो, म्हणजे नक्की. तुझ्या जीवाला बरं हो, वाटेल. तो अगदी चांगला बरा होईपर्यंत मी तिथेच राहते. असंच करते. हात का आला? का चोरी बिरी केली? का शिद्दकी केली? हे गप आहे तुझ्या आईला. तोंड बंद कर. काय तावडे, खोटी खबर द्यायला शरम नाही वाटत काय? कसली खबर? कसली खबर? वासुदेव इनामदाराच्या वाड्यात पंढरीनाथ जोशी लपलाय असं तूच सांगितलंस ना? वय सांगितलं, मग काय खोटं आहे त्यात? मी स्वतः तपास केलाय तावडे. तुम्ही स्वतः तपास केला? हा. कसा विश्वास ठेवायचा? हा. तुम्ही त्यांना सामील. काय झालं? पोलिसांनी आणलं, धर्मापणे ठोकलं. अरे पण कसं पाहिजे? खोटी खबर दिली म्हणून. माईला त्या मायला त्या इनामदाराच्या. इनामदाराच्या. बाबा, तू नुसतं भय म्हण. जिथं असेल तिथं त्या इनामदाराची खांडोळी करून टाकतोय. हं. शानवा शानवा, त्या इनामदाराचं दिस अजून भरलेलं नाही. मोका घावला म्हणजे मी त्याला सोडणार नाही. त्याचं मरण माझ्याच हातून लिहिलेलं आहे. हे 5 पांडव आणि ही द्रौपदी. दरवर्षी आपण दिवाळीत ही पूजा करतो. गेल्या वर्षीचं विसरलात का? चला आता. कोण? काय पाहिजे तुम्हाला? ओळखलं नाहीस? पंढरी. आणि हे कोण? हा नामदेव आणि हा अब्दुल, माझे सहकारी. आई दादा पण आलेत. चल ना. कोण मिळवणे? ओळखलं? भाऊबीजेसाठी म्हणून आलो. हा. दादा, नमस्कार करतो. अरे पण गावात पोलिसांची खबरी आहेत. विषयावर तंबू पडल्यात. आम्ही घाबरत नाही त्या शेपुरड्यांना. ते खरं, पर हे गणोबा, एक काम कर, तू सगळं जा आणि वसंता तू विहिरीकडे जा. कोणी अर्धी शिटी मारायची बरं का? या मंडळी बसा. लक्ष्मी, तिजोरी उघड.
तो डबा काढ. पिल्याचा हम्म. मेवणे, हा? हा तुमच्या पत्री सरकारला आमचा थोडासा हातभार. हा? यात सोनं आहे, याच सोनं करा. मी समजलो नाही. अहो म्हणजे हे सोनं मोडा हा? आणि त्याचे जे काही पैसे येतील ते तुमच्या पत्री सरकारच्या खजिन्यात जमा करा. अहो पण ही तुमच्या बहिणीची भाऊबीजेची भेट समजा. घ्या. इनामदार तशी काही गरज नाही, आत्ताच पेट्रेन लुटले आम्ही. नाही नाही, एवढं घ्यायलाच पाहिजे. घ्या. अरे पळा पोरांनो, पळा पळा. इनामदार बाहेर या. हो फौजदार साहेब. हे कोण? हे माझे सासरे. म्हणजे पंढरीचा बापच ना? हो पण रे माझाच मुलगा. पंढरी कुठं आहे? ठाऊक नाही. आत्ता आला होता ना इथे? नाही. बेशरम, खोटं बोलतोस? काय म्हणालास? दादा, साहेब, पंढरी गोळी मारून पळून गेला. 2 पोलीस जखमी झाले. त्यांना वडूच्या हॉस्पिटलला नेण्याची व्यवस्था करा. ती व्यवस्था केली साहेब. ठीक आहे. बघतोस काय रामखोर? काय चालू तुमचं? आपली ओळख अशी राहणार नाही. मारू नका त्यांना. सोडा पण ना. तुम्ही तरी सांगा. अरे अरे, हे काय? दादा दादा अण्णा तुम्ही नुसतं वय म्हणा. या फौजदाराचं एक हाड बी या वाड्याबाहेर जाणार नाही. नाही ना भाऊ, नाही नाही, डोकं ठिकाणावर ठेवायचं. पण दादाच मी मारल्यावर डोकं कसं ठिकाणावर राहील? समजा गाव जमा झालाय. तुम्ही नुसतं वय म्हणा. नाही राम भाऊ, पोलिसांना त्यांचं काम करू द्या. आणि फौजदार, दादांवर जी काय कारवाई करायची असेल ती कायदेशीर करा. हानी केलेली चालायची नाही. हा. हे तुमच्या पण लक्षात आलं असेल. ठीक आहे हवालदार जे, या खेळण्याला गाडी झाला आणि वडूच लागून चला. राम भाऊ, चल चला उठा. व्हेरी गुड. उचला. पण दादासनी कशा पाय अटक करताय? ही बोलायची वेळ नाही रामभाऊ. चला. दादांबरोबर पोलीस गाडीतनं मी वडूजला जातोय. काळजी करायचं कारण नाही. क क कमळातला. हा चला, पाच झाला आता अभ्यास. चला उठा. 10 वाजून गेले, झोपायला जा. चला. आठ दिवस झाले अजून वासुदेवाचा पत्ता नाही. दादांच्या तब्येतीबद्दल कुणी का आहे कळवलं नाही. दादांना जामिनावर सोडून कुरुलीला नेलंय असं रामूभाऊजी म्हणत होते. बनू आत्या. अगं बाई, आला वाटतं वासुदेव. कसे आहेत दादा? दादा सांगा ना, कसे आहेत दादा? आपले दादा गेले लक्ष्मी. सासूबाई, माझ्या दादाला मारलं होतं फौजदाराने.
कोण हो तुम्ही भडव्यांनो? नाना पाटलाचं पत्र सरकार पांडू तावडे तोच ना? हा मीच. पोलिसांचा खबऱ्या. अरे खबऱ्या असेल नाही तर ठिबऱ्या असेल, तुझं काय काम आहे ते बोल की भडवे. आम्हाला मुलगी झाली हे सकाळी सांगलीत कळलं आम्हाला. अरे अरे तू इकडे आत कुठे आला? राहू दे, बाहेर हो बाबा. तू आण बघू तर तिचं. या अगं माझी बबली. अरे मिशा टोचल्या बघ तुझ्या. चल तू बाहेर हो, बाहेर हो. अगं पण मला वासुदेवा तू आधी बाहेर हो. अगं चल हो बाहेर. चल. ए बाई शेक घे ग, घे. तुम्ही खा ना. आणि मला ग आता झोपा बघू. मग वर कशाला आलीस? एवढं कसं कळत नाही? पोरगी उठली तर सासूबाई वरपर्यंत येतील ओरडत. येऊ दे. थोडं सबुरीने घ्यायचं. बर, तुमच्या मनासारखं होऊ द्या. म्हणजे तुम्ही कुठे निघालात? आमराईत जाऊन पडतो. तुझ्या साखरे आंब्याला पाड आलाय ना. अहो मग बंदूक घेऊन जा. बंदूक? पाड खायला वाघ येणार आहे का काय? लक्ष्मीच्या साखरे आंब्याला यंदा पाड लागला म्हणायचा. हा. चल घे.
लक्ष्मी आमदारांचा खलास केला तर तुला मी सोडित नाहीये. अण्णा अण्णा बोला की अण्णा उठा की अण्णा बोला की अण्णा 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 लक्ष्मीबाई, आमचा नाईलाज आहे. पांडू तावडेच्या खुनाबद्दल आम्हाला तुम्हाला अटक करावी लागते. हातकड्यांची गरज नाही. तुम्ही फक्त हवालदारांच्या बरोबर चला म्हणजे झालं. लक्ष्मी सासूबाई, तुम्ही कोणी माझी काळजी करायची नाही. मुलं आणि तुम्ही घरीच राहा. यशोदा येईल माझ्या बरोबर शुभदाला घेऊन. निघते मी. देव तुझ्या पाठीशी आहे पोरी. चला बसा. वहिनी, या इथे 4 कुऱ्हाडी ठेवलेल्या आहेत. वासुदेवरावांचा खून त्यांच्या घराच्या मागच्या अंगणात झालेला आहे. हा वय तू तिथे गेला होतास? वय म्या तिथे गेलतो, हा हा पर म्या इनामदारांच्यावर वार नाही केला. हा हा. यातली तुझी कुऱ्हाड कुठली? तसे बघता येणं अवघड आहे. असं हे बघ, ही वासुदेवरावांची कुऱ्हाड. या ज्या उरलेल्या 3 कुऱ्हाडी आहेत ना, त्या चंद्रू तावडे, पांडू तावडे आणि महादू तावडे यांच्या आहेत. आणि यातल्या एका कुऱ्हाडीवर रक्ताचे डाग आहेत. आणि हे डाग वासुदेवरावांचे आहेत हे प्रयोगशाळेत सिद्ध झालेलं आहे. तेव्हा ही तुझी कुऱ्हाड आहे. नाही, ही माझ्या बाची कुऱ्हाड आहे. दॅट्स ऑल मिलॉर्ड, दॅट्स ऑल. बंदुकीचा बार ऐकला हा आणि मी धावत बाहेर आलो. अच्छा. माझ्याबरोबर बनुआत्याही होत्या. हा बाहेर येऊन बघतो तर अण्णा, हा माझे वडील, बर. ते रक्ताच्या थराळात पडले होते. पलीकडे पांडू तावडेही होता. आणि त्याच्या पलीकडे बंदूक पडली होती, हो ना? हो. आणि बंदूक देखील तुमच्या घरचीच? हो. ती तू आणली होतीस? नाही. मग लक्ष्मीबाई बंदूक चालवतात खरं ना? हो. दॅट्स ऑल मिलॉर्ड.
पांडू तावडेला ओळखता तुम्ही? होय, पांडू तावडेला मी चांगलाच ओळखीत होतो. तो एक संतापी आणि डोक धरणारा माणूस होता. वासुदेवराव म्हणजे सरळ निर्भीड माणूस होता. त्याची आणि पांडू तावडेची जमिनीवरनं काय खुन्नस होती काय माहित नाही बुवा. गेली 10 वर्ष या जमिनीचा वाद चालू होता. इनामदार माझ्या बावर सारखा दात खाऊन असायचा. लक्ष्मीबाई माझी बाळ मैत्रीण, कुणाच्या वाळल्या पाचोळ्यावर पाय न देणारी, ती खून करीलच कसा? बॅलिस्टिक रिपोर्ट वरून पांडू तावडेला लागलेली गोळी याच बंदुकीतून उडाली होती हे सिद्ध झालेलं आहे. खालच्या कोर्टात जे मी सांगितलं तेच मी इथं पुन्हा सांगते. तो माणूस पांडू तावडे होता हे मला अंधारात कळलं नाही. तो कुऱ्हाड घेऊन मला मारायला आला, ओरडला, इनामदाराला खलास केला, आता तुलाही ठेवत नाही. तो कुऱ्हाड घेऊन माझ्याजवळ 10 पावलांवर आला. तेव्हा स्वतःच्या संरक्षणासाठी मी त्याच्यावर गोळी झाडली. माझी खात्री आहे मी सदोष मनुष्यवध केलेला नाही. सर्व साक्षी पुराव्यांचा साकल्याने विचार करता हे न्यायालय अशा निर्णयाप्रत आले आहे की लक्ष्मीबाई भ्रतार वासुदेव इनामदार यांनी नवऱ्याची किंचाळी ऐकून बंदूक घेऊन काही विपरीत घडले असेल या हेतूने त्या रानात गेल्या. कुऱ्हाड उगारून त्यांच्या अंगावर आलेला माणूस हा पांडू तावडे होता हे त्यांना माहित नव्हते. इनामदाराला खलास केला, आता तुला ठेवत नाही असे म्हटल्यावर त्या हवालदिल झाल्या आणि त्यांनी बंदुकीचा चाप ओढला. त्यांनी हे कृत्य स्वसंरक्षणासाठी केले असा आम्ही निर्णय देतो. ज्युरीनेही आरोपी निर्दोष आहे असा एकमताने कौल दिलेला आहे आणि म्हणून इंडियन पिनल कोडच्या 302 कलमाखाली त्यांच्यावर करण्यात आलेल्या सदोष मनुष्यवधाच्या आरोपातून आम्ही त्यांना संपूर्णपणे निर्दोष ठरवून सोडून देत आहोत. लक्ष्मी, लक्ष्मी, शब्दी लगे ओ अरे चुरी पुरे सासूबाई, मी सोडते माझे पाय. तू कसले सोडतेस? आणि इकडे आज आईची आठवण आली. तेही अशीच न्हाऊ घालायची मला.
अजून खूप लांब चालायचंय तुला, एकट्यानच. पायात बळ राहायला नको. पायी पण मोठं अवघड असतं पोरी. तुझी गोष्ट वेगळी. वासुदेवाच्या आणि तुझ्या प्रेमाला शेवटच्या क्षणापर्यंत उधाण होत. हळूहळू नवऱ्यावरची माया तुला आता पोरांच्यावर फिरवायला पाहिजे. आज एवढं काय सण चाललंय तुमच्या? नाव घालण्याच्या निमित्तानं हे सगळं सांगायचं होतं. तू शहाणी आहेस पोरी, सगळं काही व्यवस्थित करशील. मला वेडीला राहावलं नाही म्हणून बोलले हो मी. माझ्या वडिलांचा ज्यांनी खून केला त्या पांडू तावड्याची पोरं उजळ माथ्यानं गावातनं हिंडतायत. पण एक ना एक दिवस मी त्या तावड्याच्या पोरांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. काल कोणीतरी वेड्यानं गांधीबाबांचा खून केला. हा? हो. काय म्हणताय काय? होय. गांधी बाबाचा खून केला? हो, कोणीतरी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. महात्माजींचा खून करणारा कोणी असो, मी म्हणतो त्यानं आपल्या बापाचा खून केलाय. अहो, गांधीजी म्हणजे या राष्ट्राचा, केवळ राष्ट्राचाच नव्हे तर सर्व धर्माच्या लोकांचा पिता. त्यांचा खून करून त्यानं काय मिळवलंय? बरं झालं सासूबाई तुम्ही आलात ते. तुमचीच वाट बघत होते मी. गेले 2 दिवस झाले गणोबाचा काही पत्ताच नाही. आजी तो रोज शाळेत गैरहजर असतो आणि तो जुन्या मोटर जाऊन स्टेरिंग धरून बसतो. सबंध गाव पालथा घातला पण गणोबाचा कुठे पत्ता नाही. त्या क्लीनर कडे चौकशी केली का तुम्ही? केली नाही. तुला आजपर्यंत कधी बोललो नाही, पण आता बोलायची वेळ आली. आपल्या गणोबाचं चरिंद्र काही ठीक नाही. शाळेत जात नाही, सिगारेटी फुंकतो. एवढा 16 वर्षा झालाय तर त्या खटावकराच्या मोडक्या मोटारीत बसून स्टेरिंग धरून पॉम पॉम करतो. हे तुम्हाला आधी का नाही सांगितलंस? वटणीवरील असं वाटलं म्हणून सांगितलं नाही. सारखा कुऱ्हाडीला धार लावत असतो, बडबडत असतो. कुणाला तरी हाणायचंय, मारायचंय. काय काय केलं नाही त्याच्याकरता. हाणला, मारला, कशाचा उपयोग नाही. बंडू, गणोबाला कुठूनही हुडकून काढ. कुरोली, वडूज, म्हासुर्ड सगळीकडे सायकल घेऊन जा. नाही त्याची चांबडी लोळली. अगोदर बाहेर व्हायचं, वाट माझं घर मी सोडणार नाही. माझं घर मी सोडणार नाही. बंडू दादा, माई, सासूबाई तू बैस ग. तू 4 महिन्याची गर्भार आहेस. मी बघते काय ते. काय रे गुंडांनी तुमच्या वाड्याला आग लावली. चला लवकर. चल चल लवकर बंडू चल. सासूबाई तिकडे एकट्याच आहेत रे. चल लवकर. चल चल लवकर.
लक्ष्मीबाई काय झालं वय समजा गाव आडवा झाला पण आमची बी डोकी फोडली त्याने त्या राखीची शपथ घेऊन सांगते सासूबाई तुमचं घर पुन्हा उभं करीन तरच नावाची लक्ष्मीबाई क्षमा करा तुमच्या लांबच्या जमिनी विकल्याशिवाय आपलं जळलेलं घर मी पुन्हा बांधू शकणार नाही सासूबाई आपलं घर पुन्हा बांधीन तेव्हा त्यांचं नाव लावीन सातारपासून सांगलीपर्यंत 20-25 गावं करायला लागतील माय समध्या कुळाकडनं खंड गोळा करायचा म्हणजे अरे काही जमिनी आपण विकून टाकूया काही कुळा तर लई साडे शिटलीची आहेत ते मी बघते रे अहो कसा खंड देणार बाई अहो यंदाच्या वेळेला पावसानं दगा दिला आज जनावरांना घालायला काटूक सुद्धा शिल्लक नाही बघा असं करूया मारल्या वारसाला बघूया आपल्या खंडाचं काय त्या टप्प्यात काय भुसा भरलाय हाय पर आहेत दान पर ती माझ्या भावानं पाठवलेत हा उद्याच्या बाजाराला ऐकायला म्हणून आणले पिसाळ हा. माझ्याशी हरामखोरी करू नका मुकाटाने 6 मन खंड घाला नाहीतर 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 काय करशील ग ते दिसेलच तुम्हाला पिसाळ यांचा 6 मन खंड द्यायचा नाहीतर आजच्या भावाने 6 मणाचे पैसे इथे मोजायचे शिवाय 100 रुपये दंड आणि 15 दिवस कैद मेरी बड़ी लड़की जेबुन्निसा की शादी में अन्ना ने मुझे 900 रुपए दिए थे और ये जमीन लिख के ली थी अब्दुल भाई मला फक्त 900 रुपये द्या और 6 साल का ब्याज मला व्याज बीज काही नको हा? ते तुमच्या लेकीला झेबुनिसाला द्या तुम्ही स्टॅम्प पेपर आणा मी कागद करून देते अल्लाह तुम्हारा भला करे स्वतंत्र मिळालंय कसल त्याची जमीन असा कायदा येणार आहे देशमुख कायद्याचा पण नंतर बघूया माझा खंड मला द्या 700 रुपये अहो नाहीतर जमीन विकत घ्या हे बघू कायदा आल्यावर हा? आता फुटायचं बघा देशमुख हे जड जाईल तुम्हाला काय हे भाऊसाहेब सोपत का हा स्वतंत्र मिळालंय जनतेचं राज्य म्हणजे आपलं आता खंडाचं काय 700 रुपये 1200 रुपये देतो पण विकू ऐकताच रास्त किंमत देणार असाल तर माझी जमीन मी विकायला तयार आहे अहो देतो की व्यवहार माझ्या समोर झाला पाहिजे तोही रोख भिलवडी अजून 4 कोसावर तरी आहे नाही लय दमली असशील तर इथं खांजोड्याच्या वाडीला मुक्काम करूया नको रे रातोरात भिल्लवडीला पोचलं पाहिजे आपल्याला चल चल बाबा लवकर लवकर चल कोण तुम्ही
जास्त वटवट करायची नाही, नाही तर अंगाला हात लावला जाईल. पास झालं मुकाटीला असेल ते काढायचं. दामू तू बहिणीबाई तुम्ही अरे 42 मध्ये क्रांतिकारक पत्री सरकार म्हणून इंग्रज सरकारला तुम्ही दहशत बसवलीत आणि आता हे धंदे करताय. बहिणीबाई स्वातंत्र्य मिळालं आणि आम्हाला तांदळातल्या खड्यागत बाजूला काढलं. तर हातावर शिर घेऊन आम्ही लढलो आणि साहेबाच्या मोकळ्या झालेल्या खुर्चीवर तिसरीच माणसं बसली. म्हणून तुम्ही दरोडेखोर झालात. दामू स्वतःचा घाम गाळून जो पैसा मिळेल त्यातून आपलं घरदार चालवायचं असतं. नेक माणसं नसली वाईट कामं करू नयेत. दामू बर तुम्ही भिलवडी ठेस नाव चाललंय ना होय. चला थतवर पोचवतो तुम्हाला. चला चल. ओम सोमायन महासोमो मावाहयामि. ओम मामावयम. ओम बुधायन महाबुधुम आवाहयामि. ओम गुरवे नमः गुरुम आवाहयामि. ओम विष्णवे नमः विष्णुम. गाडी झाली का अब्दुल भाई? हो अब्दुल भाई. हाँ कौन पंडित भाई? होगा लगता है आज शाम तक. अच्छा हाँ कौन? ऐसे ही आया है काम को. हाँ गाणे तू चल. मला नाही यायचं घरी. मी तुला शेवटचं विचारते, तुला का नाही शिकायचंय? तुला काय करायचंय? मला नाही शिकायचं म्हणजे नाही शिकायचं. मग काय क्लीनर व्हायचंय? दुसऱ्यांच्या मोटारी पोसायच्या तुला? नाही, मग माझ्या वडिलांचा ज्या तावड्यानं खून केला त्याच्या पोरांना चंद्रू माधूला खलास केल्याशिवाय मी राहणार नाही. खण्या मला इथं राहायचंच नाही. असली पोरं जन्माला येण्यापेक्षा मेलेली बरी. नाही पंढरी, ए चंद्र्या का रे? ही इनामदारी कशा पाहिजे? चल बघू. चल काय पाहिजे? महादू, चंद्रू, मला माझे वावर विकायचंय. तुम्ही घेणार असाल तर तुम्हाला या वावराचे मला 15,000 रुपये पाहिजेत. आज संध्याकाळपर्यंत जर तुम्ही पैसे आणून दिलेत तर मी कागद करायला तयार आहे. नाही आलात तर मी हा 7 एकराचा डाग कुणालाही विकायला मोकळी आहे. इनामदारीन बाई काय बी करून संध्याकाळ पातूर जुळणी करून टाकतो. या जमिनीपायी अण्णानं जन्मभर रगत ओकलं. ज्या जमिनीच्या भांडणात तावडेनं अण्णाचा खून केला त्या तावड्याला जमीन विकायला निघालीस तू. हो, ही जमीन तावड्याला विकणं म्हणजे नवऱ्याचं रगत बी नाही. फार बोललात तुम्ही रामू भाऊजी, फार बोललात. मला भाऊजी म्हणायचं कारण नाही. तुझं माझं नातं तुटलं. आजपासून तू माझी वहिनी नाहीस. तू मला मेलेस आणि मी तुला मेलो. पोपट, नवीन ट्रक घेण्याची काय आता ऐपत नाही. एखादा जुना वापरलेला पण चांगलासा ट्रक बेळगावासनं घेऊन ये. हं? हे घे 15,000 रुपये. आई हं? पण हे पैसे? गणोबा, तुला काय करायचंय? चल थांबू का? चालाय. गणोबानं नवीन ट्रक विकत घेतलाय. उद्या सकाळी पूजा करून ट्रक चालू करायचाय. ट्रक चालू करा नाही तर तिकडे जाळून टाका. असं काय बोलताय? ट्रकची पूजा तुमच्या हातून करूनच नारळ फोडायचाय. तुम्ही आलं पाहिजे रामू भाऊजी. तुम्हाला तुमच्या अण्णाची शपथ आहे. चल बंड्या.
आई हं? अजून रानू काका आले नाहीत. मी जाऊन घेऊन येऊ का त्यांना? नको. अरे त्याल्याशिवाय नाही राहणार. तुम्ही आलात, खूप बरं वाटलं. अन्नाची शपथ घालून खोड्यात टाकलंस मला. नाहीतर नवऱ्याचं रगत पिणाऱ्या तुझ्या या घरात वहिनीबाई वहिनीबाई अहो औंदा त्या रानात तुम्ही आम्हाला इकलेल्या शेंगाचं मामूर पिकाले 2 पोतीना मुल्याच्या आणल्या. वय वहिनीबाई बंडू, गळ्या अज्ञानाला मारून काही उपयोग नाही. ज्यानं अन्नाचा खून केला त्याच्या पोरासाठी रदबदली करतेस तू. आई त्या दोघांना मारल्याशिवाय मी राहणार नाही. गण्या, तुला आतापर्यंत मी सांगितलं नाही. ज्या जमिनीच्या व्यवहारातून 15,000 रुपये आले त्यातूनच तुला मी हा ट्रक घेऊन दिलाय. का म्हणून हे गाण्याचं काम केलंस तू? तावडे म्हणजे कसायची अवलाद आहे. तुमची डोकी ठिकाणावर आहेत का? पांडू तावड्याचं आणि ह्यांचं वैर होतं म्हणून काही वैर या मुलांनी वंश परंपरागत चालवायचं. गणोबानं कुराड घेऊन माधुचंद्रच्या मागावर राहायचं, एकमेकांची डोकी फोडायची. रामू भाऊजी, अहो त्या जमिनीनं मला काय दिलं? आयुष्याचा घात केला, माझ्या नवऱ्याचा खून झाला, माझा संसार उधायला. रामू भाऊजी, असली वैर पिढ्यानपिढ्या टिकवायची नसतात, ती संपवायची असतात, काढून टाकायची असतात. गणोबा, आता हा ना गाडी. मोठे वा. नमस्कार करतो. पोरांना तुम्ही बी जावा. होय. हा, हा.